जय जय रघुवीर समर्थ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वारि वाचा गमो पंथ आनंत या राघवाचा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थ रामदास स्वामींनी जे आपल्यासाठी वाङ्मय लिहून ठेवलं त्यातलं अत्यंत छोटेखानी अतिशय छोट पण अत्यंत विस्तृत असा अर्थ असणारं वाङ्मय म्हणजे मनाचे श्लोक। हे मनाचे श्लोक ऐकण्याकरता उपस्थित असणारे सर्व सद्भक्त बँकेवर भजन परिवार आणि अनुषंगिक सगळे लोक सगळ्यांना मनापासून नमस्कार आणि मराठी हिंदू भारतीय नववर्षाच्या शुभेच्छा आजच देतो। परवापासून प्रत्यक्षामध्ये गुढीपाडव्यापासून हे वर्ष सुरू होणार आहे। आपल्या भारतीय संतांनी मनुष्याला एक स्वतंत्र दृष्टी देण्याचा प्रयत्न केला। मनुष्याजवळ किंवा मनुष्याच्या देहामध्ये अशी व्यवस्था उपलब्ध आहे की विश्व जिथून निर्माण झालं सगळं विश्व ज्यामध्ये राहतं आणि विश्वाचा विनाश झाल्यानंतर म्हणजे विश्वातल्या नामरूपात्मक असं जे काही आहे त्याचा विनाश झाल्यानंतर ज्या अनाम अरूप अशा अविनाशी तत्वामध्ये हे विश्व विलीन होतं असं जे काही परब्रह्म तत्व आत्मा सच्चिदानंद रूप इत्यादी इत्यादी ज्याची वर्णनं येतात ते स्वरूप मी आहे याचा अपरोक्ष अनुभव घेण्याची व्यवस्था ज्या देहामध्ये आहे तो देह आपला मनुष्याचा आहे। बाकी देहामध्ये ती व्यवस्था उपलब्ध नाही असं आपण अनेकदा ऐकलंय, अनेकांकडून ऐकलंय। मीही गेल्या 10 प्रवचनामध्ये हे वाक्य अनेकदा बोललो असेल। या मनुष्याच्या देहामध्ये अंतःकरण चतुष्टय इतकं विकसित आहे की श्रवण मनन निधिध्यासन आणि साक्षात्कार या न्यायाने आपल्याला मी जे परमात्म तत्व आहे ते आज मी नाहीये असं मला वाटतंय आणि म्हणून मी दुःखी आहे। ते परमात्म मी आहे असा अनुभव आपल्याला येऊ शकतो, सुस्पष्ट अनुभव येऊ शकतो जो समर्थाना आला, जो ज्ञानोबाना आला, जो शंकराचार्यांना आला, जो सगळ्या संतांना आला आणि यानेच फक्त मनुष्य धन्य होतो। मनुष्यत्व भागवतामध्ये पहिल्या स्कंधात विचार आहे की विच इज द हायेस्ट ह्युमन व्हॅल्यू। मनुष्यत्व सिद्ध कशाने होतं तर मी परब्रह्म आहे ओळखण्याने। आता हे वाक्य मी बोललो, आपणही ऐकलं, बोलणाऱ्यांना आणि ऐकणाऱ्यांना हा अनुभव आहे का हो? तर प्रामाणिकपणानं विचार केला तर नाहीये अनुभव असून सुद्धा अनुभव नाहीये। जसं पाण्यामध्ये मासा असून पाण्याचा अनुभव माशाला नसतो, आपल्या भोवती आकाश असून आकाशाचा वेगळेपणानं आपण अनुभव न घेता इतके सहज होऊन जातो की भोवती आकाश हे कळतच नाही। याप्रमाणे मी जे खरं आहे परमात्म तत्व ते मी आहे याचा अनुभव नाही म्हणून सगळे खेद आहेत। खिन्नता दुःख ही जी काही जीवनाची चढ उताराची भूमिका आहे आणि अखंड आनंदाचा अनुभव आपल्याला नाही याचं महत्वाचं कारण मी जे आहे ते मी आहे याचा अपरोक्ष अनुभव म्हणजे मला अनुभव आला याचा अनुभव न येताचा अनुभव। असं अवघड बोललं की प्रवचन येते असं वाटतं समोरच्या माणसाला, म्हणून थोडंसं बोललो। ऐकून घ्या, कारण समर्थांनी असं म्हटलं की शब्दाशिवाय कळत नाही आणि शब्दानं कळत नाही ते ब्रह्मज्ञान आहे म्हणाले। आत्माराम ग्रंथामध्ये समर्थांनी म्हटले शब्दाशिवाय कळत नाही आणि शब्दांनी कळत नाही म्हणजे एकूण काय कळत नाही असा अर्थ नव्हे, पण याच्यामध्ये शब्दांनी कळणं आणि शब्दाशिवाय न कळणं याच्यामध्ये जे प्रयत्न आहेत तेवढ्या करता श्रवण करायचंय। असो, मुद्दा आपला असा चाललाय
आपल्या शरीरामध्ये जे परमात्मा तत्व आहे म्हणून आपलं शरीर चालू आहे. ज्या क्षणाला ते परमात्मा तत्व या शरीराशी संबंध तोडतं, शरीरातून निघून जात नाही, कारण निघून जायला त्याला कुठेतरी नाही कुठेतरी आहे असा भाव असावा लागतो. परमात्मा सर्वत्र आहे, सदा आहे आणि सम आहे. हिमालयात जायला लागलात तुम्ही किंवा उंच उंच जायला लागलात की ऑक्सिजन लेवल कमी होते, अशी परब्रह्माची लेवल कमी होत नाही. सर्वत्र सदा सम. आकाश त्याच्या पोटात आहे आणि आकाशाच्या पोटात बाकी सगळं आहे. असं ते परमात्मा तत्व या शरीराला चालवते. माझे हे हात हलतायत, पाय हलतायत, मी बोलतोय, आपण ऐकत आहात. हे सगळं ज्याच्यामुळे चालू आहे ते चैतन्याचं जिवंतपणाचं कारण आतमध्येच आहे. पण असं असून सुद्धा आम्हाला त्याचा अनुभव नाही. का अनुभव नाही हो? साधना काही कमी करतो का आम्ही? ध्यान धारणा कमी करतो का? जपजाप्य कमी करतो का? उपासना कमी करतो का? त्याचं उत्तर आहे कमी करतो का जास्त करतो मुद्दा नाहीये. तुमच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत का? संकल्पना स्वच्छ नसतील तर केलेलं साधन केवळ कॅसेट प्रमाणे चालतं. तेवढ्या वेळात वाईट काही होत नाही, एवढंच फक्त आहे. पण त्याच वेळेला आपल्याला साधन फल देतं ज्या वेळेला आपल्या संकल्पना स्वच्छ असतात. म्हणून सगळ्या संतांनी आग्रह जो केलाय, तुम्ही परमात्मा प्राप्ती करता प्रयत्न करा, त्यापेक्षा आधी संकल्पना स्वच्छ करून घ्या. समर्थांची छान ओवी आहे दासबोधातली. मी महावाक्य म्हणतो, दासबोधातली महावाक्य. काही काही फार छान आहेत वाक्य, सगळीच चांगली आहेत, पण काही काही एकदम असे पंच बसावा अशी बसतात. समर्थांची ओवी आहे, समजले पाहिजे ज्याचे त्यापरी. जी गोष्ट जशी आहे ती तशी कळली पाहिजे. खटका काळ सार्थक हाची परमलाभ जाणावा. माझा काळ सार्थकी लागला हाच सर्वश्रेष्ठ लाभ आहे. अशा पुष्कळ ओव्या आहेत. त्यातली अशी एक ओवी आहे, ते म्हणाले समजले आणि वर्तले, समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष झाले, या वेगळे जे उरले ते करंटे पुरुष. समजलं आणि त्याप्रमाणे जो वागला तो मनुष्यत्वाला जागला. अन्यथा मला परमात्म्याच्या उपासनेने ऐहिक जीवनात सुद्धा पुष्कळ काही गोष्टी मिळू शकतात. ऐहिक प्रयत्न अधिक दैवी कृपा, डिव्हाइन ब्लेसिंग, या दोन गोष्टींनी माझं आरोग्य चांगलं राहू शकतं. काही बाबतीत मी मात करू शकतो सगळ्या गोष्टींवरती. मला लोकप्रिय राहतात, माझं शिक्षण चांगलं होतं, माझं रूप चांगलं असतं, माझं आरोग्य चांगलं राहतं, मुलं बाळ सगळं हे दैवी कृपेने आणि या उपासनेने काही प्रमाणात आपण बदलू शकतो. पण याने मनुष्यत्व सिद्ध होत नाही, मनुष्यत्व धन्य होत नाही, मनुष्य कधीच धन्य होत नाही, म्हणजे पूर्ण समाधानी होत नाही. ज्याने तो समाधानी होतो ते एकमेव ध्येय जर कुठलं असेल, गोल कुठला असेल, म्हणून मॅनेजमेंटमध्ये पहिल्यांदा सांगतात सेटिंग द गोल्स. तुमच्या जीवनाचं ध्येय तुम्ही निश्चित करा, मग प्रायोरिटी वाईज ठरवा, मला हे करायचंय, हे करायचंय, हे करायचंय, हे आवश्यक आहे, हे आवश्यक आहे इत्यादी. त्यातलं सर्वोत्तम ध्येय जे ठरवलं नाही तर मनुष्य समाधानी होत नाही, ते ध्येय म्हणजे शरीराला, या शरीराला म्हणजे सगळ्याच शरीरांना चालवणारं परमात्म तत्व आणि मी कुणी मला समजतोय तो मी, हे दोन वेगळे नाही, एकरूप आहेत. याचं चिंतन करीत करीत तो अनुभव घेणं, त्याला परोक्ष अनुभव म्हणायचं. आणि मला अनुभव आला हे विसरणं, याला अपरोक्ष अनुभव म्हणायचं. आणि यामध्ये सगळ्यात बेसिक फंडामेंटल्स आपण ज्याला म्हणतो ती गोष्ट आहे कन्सेप्ट क्लिअरन्स. माझ्या संकल्पना खूप काळजीपूर्वक आहे का मी प्रस्तावना करतो याच्या श्लोकाची, ही फार महत्वाची आवश्यक गोष्ट आहे. आपण अनेक प्रवचनकारांकडून ऐकली असेल, माझे गुरुजी स्वतः नेहमी सांगतात ही गोष्ट. गंगाकाठी राहणारी अनेक हजारो माणसं, लाखो माणसं, छोटी छोटी खेडेगावं, त्यातले काही पंडे लोक म्हणजे गंगेच्या तीरी नौका चालवणारे लोक. नौका चालवणाऱ्या लोकांच्या एका मुलीचं लग्न ठरलं. मग मुलीला घेऊन आमच्या गावी या. मुलाच्या लोकांनी सांगितलं ते ग्रह मग करा, अमकं करा, तमकं करा. उत्तरेतला प्रसंग आहे हा.
मग ते 5, 50, 100, 200 लोक जे काय ते नौकेत बसले, नौकावालेच लोक होते. पंडे म्हणजे ते नौका वल्लवणारे लोक, गंगा तीरावरती नौका चालवणारे लोक, त्यांचा व्यवसाय असतो. आणि छानपैकी मोठी नौका गेली. ते म्हणले 50 नौका नको घ्यायला, आपण एक 2च नौका घेऊन जाऊया. आणि म्हणून ते पंडे लोकांनी सगळ्या मुलीला अमके तमके सगळ्यांना घेतलं आणि सगळे बसले. आता बाकीचे लोक झोपून गेले. वल्लवणारे जे लोक होते ते म्हणले की चला, कारण आज रात्री निघायचं 8, 9, 10 वाजता आणि पहाटे 4, 5 ला पोहोचायचं, मग लगेच विधी सुरू होणार, लग्न सुरू. त्या मुलीला घेतलं. सगळे लोक त्या नौकेमध्ये आपापल्या पथाऱ्या पसरल्या. त्यांचे प्रपंचच नद्यांमध्ये असतात, समुद्रांमध्ये असतात. कोळी लोक आपण पाहिले असतील या कोकणातले, त्या लोकांचे म्हणजे स्टोव बीज स्वयंपाक महिना महिना 2-2 महिने ते तिथेच राहतात. आंघोळी सुद्धा तिथे, सगळं त्यांचं तिथे चालतं. असे ते जायला निघाले. बाकीचे लोक झोपून गेले आणि जे काही 2, 4, 5, 10 लोक होते, जे नौका वल्लवणारे होते, त्यांनी नौका वल्लवायला सुरुवात केली. आता पहाटे पोचायला पाहिजे, सूर्योदयाला त्या गावी पोचायला पाहिजे. आणि म्हणून बाकीचे सगळे लोक जागे झाले. आता पोचलो का रे, पोचलो का रे म्हणाले. तर लक्षात आलं त्यांच्या की आपण जिथून निघालोय तिथेच होतो, हे त्यांच्या लक्षात आलं. रात्री जिथून निघाले होते सूर्योदयाला ते तिथेच होते. अरे म्हणले असं कसं काय झालं, असं कसं काय झालं, नौका पुढं कशी गेली नाही, नौका पुढं जाती असं तर वाटत तर होतं. आणि लक्षात आलं की ते पंडे लोक जे होते आता रात्रभर कष्ट आहेत म्हणून दारू प्याले होते, ती भांग बिंग काहीतरी प्याले होते. आणि त्या याच्यामध्ये त्यांनी नौका वल्लवायला सुरुवात तर केली, पण ती नौका ज्या झाडाला बांधली होती ती दोरी सोडलेली नव्हती. अनेकदा ऐकलेली ही कथा, उपनिषदांनी पण ही कथा सांगितली, पुराणांमध्ये पण ही कथा येते. बोलण्याचा भाव असा की नौका वल्लवण्याकरता जे जे काही कष्ट करायचे ते सगळे कष्ट त्यांनी केलेत. नौका ज्या दिशेनं वल्लवायची त्या विरुद्ध दिशेनं ते वल्हे मारावे लागतात, प्रत्यक्षामध्ये पाणी मागं ढकलणारे, हे इत्यादी इत्यादी सगळं त्यांनी केलं. फक्त एकच गोष्ट त्यांनी केली नाही, ती म्हणजे त्यांची नौका जिथे नांगरली होती, बांधली होती, तेवढी त्यांनी गाठ सोडली नाही. खूप महत्वाची गोष्ट आहे. मी अनेक संप्रदायामध्ये जातो, अनेक उपासना स्वीकारतो, अनेक प्रकारचं चिंतन करतो, त्या गुरुजनांनी मांडलेली जी साधना आहे, जी साधना पूर्वीपासून आहे, वेदांपासून सांगितलेली साधना आहे. कोणी जरी नवीन काही सांगत असलं तरी ते नवीन काहीच नसतं. संध्येमध्ये एक मंत्र आहे, धाता यथा पूर्वम अकल्पयत. ब्रह्मदेवानी नवीन सृष्टी निर्माण करताना जुनी सृष्टी आठवली आणि नवीन सृष्टी निर्माण केली, असं वेदांमध्ये मंत्र आहे. ब्रह्मदेव जर नवीन काही निर्माण करत नसेल तर आम्ही नवीन काय सांगणार आहोत, किंवा कोणी नवीन काय सांगणार आहे. फक्त आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर ओल्ड वाईन इन न्यू बॉटल, असं एवढाच त्याचा अर्थ असतो. पण या सगळ्यामध्ये महत्वाची गोष्ट असते नौका सोडणे, योग्य दिशेनं ती वल्लवणे. योग्य दिशेनं वल्लवतात ते सद्गुरू, बरं का. भागवतांनी सांगितलंय की आपल्या देहरूपी नौकेला सद्गुरू रूपी मार्गदर्शक पाहिजे. म्हणजे या देहाला मार्गदर्शक कोण आहे, तर सद्गुरू आहेत. आणि ते योग्य दिशेनं आपल्याला घेऊन जातात. प्लवम सुकल्पम गुरु कर्णधारम, बर का, असा तो श्लोक आहे. सांगण्याचा मुद्दा असा की ही नौका सोडणं ही जबाबदारी आपली आहे. आणि त्याकरता जे चिंतन आवश्यक आहे ते अत्यंत महत्वाचं चिंतन या श्लोक क्रमांक 11 मध्ये आलेलं आहे. एकदा आवृत्ती करतो आपल्या समोर. जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधो निपाहे. मनात वाचिरे पूर्व संचित केले, अया सारिखे भोगणे प्राप्त झाले. जय जय रघुवीर समर्थ. आता या देहाला चालवणारं जे परमात्मा तत्व आहे ते आणि मी दोन नाही, एकरूप आहोत. या चिंतनाच्या आड येणारी सगळ्यात महत्वाची जर कुठली गोष्ट असेल तर आपल्या जीवनातल्या अयोग्य अशा इच्छा आणि अपेक्षा. मला अमुक असावं, मला तमुक नसावं. प्रत्येकाची स्वतःबद्दल काहीतरी तक्रार आहे, प्रत्येकाची. मला वाटतं मी जरा जाडा पाहिजे होतो,
जाड्या माणसाला वाटतं मी जरा बारीक पाहिजे होतो. उंच माणसाला वाटतं मी थोडा बुटका पाहिजे होतो, जरा इतरांपेक्षा मी ऍबनॉर्मल उंच आहे. बुटक्या माणसाला नाही, थोडं वाटतं उंच पाहिजे होतो. परदेशातल्याला वाटतं मी इंडियात पाहिजे होतो. इंडियातल्यांना काय वाटतं सांगायचं कारणच नाहीये. ज्यांना मुलं बाळ आहेत त्यांना वाटतं की अरे मुलं बाळ आहेत पण ती त्यांच्यासारखी नाहीये. ज्यांना नाहीये त्यांना वाटतं पाहिजे होती. आहेत त्यातल्या काही लोकांना वाटतं नसती झाली तर बरं झालं असतं. थोडा गोरा पाहिजे होतो, थोडा काळा पाहिजे होतो, थोडा अमुक पाहिजे होतो, थोडा तमुक पाहिजे होतो. या जगातल्या प्रत्येकाची काही ना काही तक्रार आहे किंवा काहीतरी हवंय त्याला. नकारात्मक दृष्टीनं नव्हे, त्याला काहीतरी हवंय, त्याला काहीतरी एखादी गोष्ट त्याला डेस्परेटली ज्याला म्हणतो आपण शुद्ध मराठीमध्ये, म्हणजे पटकन कळतं. अगदी आग्रहानं ती गोष्ट पाहिजे, आग्रहानं प्रत्येकाला. ज्याला काही पाहिजे असं वाटत नाही तो एक गाढ झोपलेला आहे किंवा साक्षात्कारी. साक्षात्कारी माणसाला काही पाहिजे असं वाटत नाहीये, कारण कुणाला पाहिजे. माझे गुरुजी त्याला उदाहरण देतात. एक माणूस स्वप्नातनं जागा झाला. तो जागा झालेला मनुष्य स्वप्नातल्या चुन्याच्या डबी करता रडत बसेल का? म्हणला चुना मगाशी काढला होता स्वप्नात, तंबाखूला लावायचा होता, पानाला लावायचा होता आणि जागा झालो इतक्यात. ती चुन्याची डबी जागा झाल्यानंतर आम्हाला आठवेल का? आठवेल का म्हणजे पाहिजे अशा अर्थाने आठवेल का? तर याचं उत्तर आहे नाही. जागा झाल्यानंतर ते खोटं हे कळतं. तसं साक्षात्कारानंतर अपेक्षा या करता संपतात. काय जागा झालाय तो. मी परब्रह्म तत्व आहे हे त्याला कळल्यानंतर या माया प्रांतातला, या अज्ञान प्रांतातला कुठलाही पदार्थ हवा असं त्याला कधी वाटत नाही. मला मुद्दा हा सांगायचा आहे की साक्षात्कारानंतर आणि गाढ निद्रेमध्ये आपल्याला काही पाहिजे वाटत नाही, कारण त्यावेळेला आपल्याला साक्षात्कार झालेल्या अवस्थेतच असतो आपण. गाढ निद्रा लागली तर स्वप्नावस्था सोडून द्या, गाढ निद्रेमध्ये काही पाहिजे असं वाटतं का आम्हाला? नाही, फक्त सुख उपभोगत असतो आपण, फक्त सुख. आणि जाग आल्यानंतर सांगतो काय मस्त झोप लागली हो, पुन्हा कधी यांचं प्रवचन असलं तर सांगा बरं का आम्हाला. थोडीशी गंमत, बोलण्याचा भाव असा. आणि म्हणून एक खूप महत्वाची कन्सेप्ट, संकल्पना समर्थ सांगतायत आणि त्या सिद्धांताचं नाव आहे कर्मविपाक सिद्धांत. या कर्मविपाक सिद्धांतावरती जो श्लोक आधारलेला आहे तो हा आहे की खरोखरच कशाने खिन्न आहेस तू, कशाने बहिर्मुख आहेस, कशाने तुझं साधन चालत नाहीये, कशाने तुला नामाला वेळ नाहीये, कशामुळे ते एवढं धडपड करतोयस, काय एवढा गलित गात्र होतोयस. तू गंभीर सुधा समुद्र अससी येणे न जाणे तुला, सत्ता ही अवघी तुझीच परी तू सर्वाहुनी आगळा, नाना दुःख विकार शोक नसता का दैन्य वाणे जिणे, ब्रह्मानंद अगाध चिन्मय सुधा साम्राज्य हे भोगणे. जालगावकर, नारायणराव जालगावकर नावाचे फार मोठे सत्पुरुष होऊन गेले. त्यांचे हे श्लोक आहेत. मला ज्यांनी थोडंसं शिकवलं ते आमचे आदरणीय मारुती बुवा हा श्लोक नेहमी म्हणायचे. खरोखर विचार करायला पाहिजे की कुठल्या गोष्टींनी मला अडकवून ठेवलंय. माझं आरोग्य बरं नाहीये, माझं अमुक बरं नाहीये, माझं तमुक बरं नाहीये, हे असं झालं पाहिजे, ते तसं झालं पाहिजे, हे त्याच्यासारखं नाहीये. कुठल्या गोष्टीत अडकलायस? जे जसं असायचं ते तसंच असणार आहे. हा, प्रयत्नांनी दूर करण्याचा अवश्य प्रयत्न कर, व्यायाम कर, औषध पाणी घे, आरोग्य चांगलं ठेव. जेवढे प्रयत्न करायला पाहिजेत ते प्रयत्न निश्चित कर, अजिबात त्याबद्दल ऑब्जेक्शन नाहीये. पण प्रयत्न केल्यानंतर सुद्धा जे बदलत नाहीये त्यात अवास्तव अडकू नकोस. ते तसंच असायचंय. आणि ही संकल्पना फार महत्वाची आहे. समर्थ विचारतात या जगामध्ये सगळं सुख ज्याच्या जवळ आहे असा एक तरी मनुष्य आहे का? एक तरी आहे का? प्रत्येकाजवळ काहीतरी आहे आणि काहीतरी नाही. तुकोबा म्हणाले कोठे काही एक आहे एक नाही. दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत. माझं लहानपण साताऱ्याला गेलं. सज्जनगडाच्या पायथ्याशी जे गाव आहे सातारा,
अगदी पायथ्याशी नाही, पण आम्ही सातारकर स्वतःला सज्जनगडाच्या पायथ्याशी असं समजतो, अजिंक्य ताराजवळ आहे. लहानपणी आपण सगळेच जण शाळेत जात होतो. माझ्यासारखा अनुभव अनेकांचा असेल, काही मी माझं उदाहरण देतो, म्हणजे प्रत्येकाला साधारणतः लागू आहे. लहानपणी साधारणतः पूर्वी एवढे पैसे मिळायचे नाहीत, पॉकेट मनी वगैरे, पॉकेटच नव्हतं तर मनी कुठला आलाय. तर जेव्हा शाळेत जायचो आम्ही, तेव्हा शाळेमध्ये एक म्हातारी आजी मोठ्या टोपलीमध्ये शेंगदाणे, फुटाणे इत्यादी पदार्थ असे घेऊन यायची आणि 5 पैशाला 10 पैशाला अशी द्यायची. खिशात 5 पैसे पण नसायचे हो. अगदी. आणि हा अनुभव अनेकांना असेल. खरंच 5 पैसे नसायचे. कशाला पाहिजेत पैसे तुला? शाळेत चालत जायचं, शाळेत चालत यायचंय परत शाळेतनं. कशाला पैसे पाहिजेत? आणि म्हणून पैसे नसायचे. आणि मला नेहमी वाटायचं की ते शेंगदाणे मिळाले पाहिजे. तो लहान होतो. ते फुटाणे पाहिजे तो. ते बोरं विकायला आणायची ती बाई आणि अशा त्या पुडीमध्ये द्यायची. अशी ती पांढरी पुडी अशी भरभर भरभर करून द्यायची, साध्या कागदाच्या पुड्या. हल्लीसारखं फार मोठं पॅकिंग, लेस सारखं हवाच जास्त त्यामध्ये प्रत्यक्षात पदार्थापेक्षा असं नव्हतं. आणि ते 5 पैसे 10 पैसे बरं गेले आमचे 8वी 9वी 10वी गेली, सगळं गेलं. मला तेव्हा लहानपणी वाटायचं, गंमत म्हणून सांगतो, लहानपणी वाटायचं मी मोठा झालो की बरोबर शाळेच्या समोर जागा विकत घेईन आणि ही बाई आली विकायला तिथे ते साहित्य, की अख्खी टोपली विकत घेईन आणि दिवसभर शेंगदाणे खात बसेन. एक गंमत म्हणून थोडं तयार करून सांगतो दृष्टांत. असं मला वाटायचं. म्हणजे मी भरपूर काही मोठा झालो की, आणि याच बाईकडनं असेच कंटे असे छान शेगडी असायची, वास सुगंध सुटायचा त्या शेंगदाणे भाजल्याचा, असं मला नेहमी वाटायचं. आता मी जागा विकत घेऊ शकतो, आता मी शेंगदाणे खाऊ शकतो, पण आता लक्षात येतं असे रस्त्यावरचे शेंगदाणे अमुक तमुक मी खात बसणं योग्य नाही, कारण माझ्या जीवनाचं ध्येय वेगळं आहे. आत्ता माझ्याजवळ पैसे आहेत, पण शेंगदाणे खाणं योग्य नाही हे मला कळतंय, एक मुद्दा. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की त्यांनी माझं आरोग्य पण बिघडेल. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा, आता मला वेळ नाहीये. आता वृद्ध झालो मी काही वर्षानंतर, तर माझ्याजवळ वेळ असेल, पैसे पण भरपूर असतील, पण मला त्यावेळेला एवढे शेंगदाणे खाल्ले तर सोसणार नाहीत. म्हणून छान वाक्य आहे आमच्या गुरुजींचं. ते म्हणाले, लहानपणी आपल्याला वेळ असतो, शक्ती असते, पण पैसे नसतात. तरुणपणी पैसे असतात, शक्ती असते, पण वेळ नसतो. आणि वृद्धपणी वेळ असतो, पैसे असतात, पण शक्ती नसते. म्हणजे केव्हा तरी काहीतरी आहे आणि केव्हा तरी काहीतरी नाही. यालाच मनुष्याचं जीवन म्हणतात. ज्ञानोबांची ओवी आहे, संसारी सुखाची कहाणी. कहाणी म्हणजे गोष्ट. त्या श्रावणात कहाण्या असतात ना, ऐक नागराजा तुझी कहाणी, आपण लहानपणी ऐकलं असेल. ही कहाणी ऐका, सोमवारच्या व्रताची कहाणी. कहाणी म्हणजे गोष्ट. संसारी सुखाची कहाणी, नायकिली कवणाची श्रवणी, इंगळाची अंथरुणी झोपकायची. ज्ञानोबा सांगतात, आपण देह धारण केल्यानंतर जो प्रपंच आपण मांडलेला आहे, आपण लग्न करा अथवा करू नका, देह धारण केला की प्रपंच सुरू झाला. पंचभौतिक देह जेव्हा धारण केला त्यालाच प्रपंच म्हणतात. प्रकर्षेण पंचेती इति प्रपंच. तुम्ही गृहस्थाश्रम आहे का, तुमचा वानप्रस्थाश्रम आहे का, ब्रह्मचर्य आश्रमाचा संबंध नाही. तुम्ही देह धारण करून या जगात आलात, याला प्रपंच म्हणतात. पुन्हा पुन्हा जन्म मरण, याला संसार म्हणतात. यामध्ये तुम्ही तुमचं फक्त कर्तव्यच करायचंय आणि कर्तव्य करीत असताना जे जीवनात समोर येईल ते एन्जॉय करायचं. आणि ते एन्जॉय करताना महत्वाची कन्सेप्ट आहे की ज्यांनी सर्व सुखी असा कोण आहे. सगळ्या अर्थानं कोण सुखी आहे. आमच्या तुकडोजी महाराजांचा एक अभंग आहे. ते जगाशी बोलत बसत नाही, ते परमेश्वराला विचारतात, देवा कशाला जग निर्माण केलंस रे. कुणा हे दे, कुणा ते दे, कुणा हे दे, कुणा ते दे, न देसी सर्व कोणासी. प्रभो हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी. कशाला निर्माण केलंस रे हे जग. कोणाला हे देतो तर कोणाला ते देतोस. सगळं एका ठिकाणी नसतं. बघा, आपण सगळं एका ठिकाणी असं एक तरी मनुष्य आहे का.
नाही, काहीतरी त्याच्यात कमी आहे. अगदी 22 मजली बिल्डिंग आहे एका माणसाची आमच्याकडे मुंबईत. 22 मजली, हेलिकॉप्टर उतरते वरती टेरेसवर. IPL चे मुख्य आहेत एका टीमचे, कळलं असेल आपल्याला नाव. पण पण त्यांच्या दारात कुणीतरी ते बॉम्बची गाडी लावून गेलं परवा. जिलेटिनची बॉम्बची गाडी आपण गेले महिन्याभरापासून ऐकतोच आहे त्या बातम्या बघा. मग त्यांना काहीतरी आतमध्ये वाटलं असेलच की नाही. काही नाही तरी प्रत्येकाला असं वाटतं की हे सुख कायम राहावं. आहे ना एक गाणं, जीवनात ही घडी अशीच राहू दे. याचा अर्थ असा राहणार नाहीये ही. सगळं सुख, सगळं याचा अर्थ मॅक्झिमम सगळं सुख नसतं कधी, पण जास्तीत जास्त एक 50 सुख धरली तर त्यातली 40, 30, 25 अशी सुख ज्याच्या जवळ आहेत त्याला सुद्धा एक गोष्ट आहे की ती सुख सोडून त्याला केव्हा ना केव्हा जावंच लागणार आहे. म्हणून समर्थ इथे फार छान प्रश्न विचारतात. गंभीर मुद्दा आहे की जनी सर्व सुखी असा कोण आहे. मी पुन्हा पुन्हा विचार करतो या गोष्टीचा. संत नुसत्या सुखाचा विचार करत नाहीत तर सर्व सुखाचा विचार करतात. सर्वार्थानं सुखी कोण आहे याचा विचार करतात. जनी सर्व सुखी असा कोण आहे. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, सर्व सुखाचे आगर, सर्वार्थानं सुखी. नुसता सुखी नाही, हे आहे तर ते नाही, ते आहे तर हे नाही नव्हे. आता आंब्याचा सीझन येतोय बघा. डॉक्टर सांगतात जास्त खाऊ नका आंबे, शुगर वाढते. मग ते बेतानी खायचे. मला पाहिजेत असतात 4-5 आंबे खायला, लहानपणी खाल्लेत ना, आता ते पचत नाही. एकदा तर डॉक्टरनी सांगितलं एकाला तुम्ही गोड बोलू सुद्धा नका, त्यांनी सुद्धा तुमची शुगर वाढू शकते. बोलण्याचा मुद्दा असा, केव्हा तरी याचा विचार करायला पाहिजे की या ऐंद्रिय पातळीवरती ज्ञानेंद्रियांच्या साह्यानं प्रपंचामध्ये सर्व सुखी कुणीही होऊ शकत नाही. विचारे मना तूच शोधून पाहे. याचा विचार कर. 2 दृष्टीने विचार करायचा आहे. मग सर्व सुख कशात आहे हे लास्ट आउटपुट आहे. मग सर्वार्थानं सुखी कशात आहे त्याचा विचार नंतर करू आपण, तसे मनाचे श्लोक येतील तेव्हा. पण पहिला विचार, या जगामध्ये सर्वार्थानं सुख नाही, नाही आणि नाही. 100% नाही. समर्थ म्हणाले अवघेची जन प्रपंच करीती, संसार करीती, आहेत त्यात सुख मानून घेती, पण राजे लोक जे वैभव भोगीती ते करंटे असं कैसे. आहे त्यात सुख आपण मानतो, असू दे, हे नसतं तर दुसरं असतं दुःख आपल्याला, आपण ऍडजस्ट करूया. याचा अर्थ आपण कोल्ह्याला द्राक्ष आंबट. एक कोल्हा होता आणि तो जंगलामध्ये गेला आणि त्याला द्राक्ष खायची होती, तो उड्या मारायला लागला. द्राक्षाचा घड असा वरती झाडाला होता, त्याला काही तोंडाला येईना. तो असं असं 50 उड्या मारल्या, दमला. जाऊ दे म्हणला, नाही तरी द्राक्ष आंबटच होती. न खाता म्हणतो हा, का तर याला मिळाली नाहीये म्हणून म्हण पडली कोल्ह्याला द्राक्ष आंबट. माझ्या भोवती जे मला पाहिजे असं वाटतंय किंवा जे नको असं वाटतंय, दोन्ही अर्थाने. माझं आरोग्य असं नको असं वाटतं की काय हे माझा पाय दुखतोय, काय हे अमुक होतंय, काय माझ्या जीवनामध्ये हे आहे, अशी तक्रार जी आहे त्या तक्रारीमुळं अहम ब्रह्मास्मी या बोधापर्यंत जीव जात नाही. म्हणून ही तक्रार दूर करायची असेल तर ही महत्वाची कन्सेप्ट, सगळ्या अर्थानं सुखी असा कोण आहे जगामध्ये हो, तर कुणी नाहीये. जनी सर्व सुखी असा कोण आहे. आमच्याकडे गंधे महाराज म्हणून एक खूप छान कीर्तनकार होऊन गेले नाशिकला. मी त्यांची साथ केली, गडावर यायचे नेहमी, रामदासी होते. ते गमतीनं नेहमी सांगायचे, जनी सर्व सुखी असा कोण आहे, म्हणले निर्लज्जम सदा सुखी. या प्रश्नाचा जो विचार करत नाही तो निर्लज्जच आहे. आपण इग्नोर करतो या प्रश्नाकडे. का नाही साधन करावं असं वाटतं, तर या प्रश्नाकडे आम्ही दुर्लक्ष करतो. एक जण म्हणला मी सुखी आहे. गंमत म्हणून मी नेहमी दृष्टांत सांगतो. दुपारची वेळ होती, छान जेवण खावणं आटोपली होती आणि नवरा आणि बायको विश्रांतीला गेले. बारीक एसी लावला होता. छान दोघांची दुपारची झोप झाली. दुपारची झोप म्हणजे अर्थातच पुणे, असं समजू नका, सगळीकडे झोपतात माणसं दुपारी. नाही तर पुण्याला बदनाम केलं जातं दुपारच्या झोपेबद्दल. विनोद सोडून घेऊ, मुद्दा सांगायचा मला असा. दुपारी झोपले,
चांगलं मुलं बाळ परदेशात आहेत, काही कमी नाही, सगळं नीट आहे, दोघांना आरोग्य चांगलं आहे. दुपारी आमरस बिमरस खाल्ला आणि दुपारी 1-1:30-2च्या दरम्यान आडवे झाले. 3-4 वाजेपर्यंत चांगली तासभर झोप काढली दुपारी. जस्ट ले डाऊन म्हणून 2 तास दुपारी 2 ते 4. 4 वाजता उठले आणि तोंड बिंड धुतलं. बायको म्हणली थांबा चहा आणते हा. आणि चहा घेऊन आली ती. बिस्किट घेऊन आली. खूप छान दृष्टांत आहे हा. आणि समोर ते सगळं मांडलं. दोघ जण तिथेच बसलेत आणि छानपैकी चहा पितायत. मध्ये 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 बिस्किट बुडवतायत. त्या बिस्किटांची पण गंमत आहे. मारीची बिस्किट कपात जात नाहीत आणि पार्लेजीची गेलेली बाहेर येत नाही. व्हॉट्सअपवर आलेला विनोद आहे हा. म्हणून काकांनी तो मोठा कप घेतलाय, चांगलं केलंय. छान मोठा कप आहे. समोर माझ्या बसलेत ना सुनील दादा. असो, छान गंमत सोडून द्या, मुद्दा हा सांगायचा आहे. आणि चहा पिता पिता बऱ्याचदा आपणही असं बोलतो. काही वेळा आम्ही पण बोलतो, गंमत म्हणून बोलतो, पण बोलतो. तो मनुष्य म्हणाला आपल्या पत्नीला, किती छान झाला ग प्रपंच आपला. थोडेफार कष्ट झाले, तू मी दोघांनी कष्ट केले. तू बँकेत होतीस, मी या कोर्टामध्ये होतो. मुलाबाळांची शिक्षण झाली, मुलीचं लग्न झालं, मुलाचं लग्न झालं, सगळं नीट चाललंय. आपलं आरोग्य चांगलं आहे, एवढा मोठा बंगला आहे, काय कमी आहे. आत्ता जर समर्थ रामदास स्वामी माझ्या समोर आले आणि ते जर म्हणाले जनी सर्व सुखी असा कोण आहे, असं जर मला ते म्हणाले, तर मी सांगेन मी आहे. असा काही क्षण अनुभव येतो की मी सांगा, त्या क्षणाला वाटतं खरंच मी सुखी आहे. हा, आणि खरं सांगू, हे प्रिय, हे माझी पत्नी, याला कारणीभूत तू आहेस. असं त्या पत्नीकडे बोट दाखवून म्हणाला. समर्थ जर आता प्रगट झाले, ते जर मला म्हणाले जनी सर्व सुखी असा कोण आहे, तर मी सांगेन हा पठ्या आहे. महाराज, तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याजवळ आहे. मी सुखी आहे आणि याला कारणीभूत तू आहेस. बरं माझे प्रिय पत्नी. तिलाही बरं वाटलं. एक 5-10 मिनिटं दोघ जण सुखी होते. आणि ती म्हणाली मग निघायचं ना. तू म्हणाला कुठं? तुम्ही म्हणणार होतात ना गेल्या रविवारी, पुढच्या रविवारी तुला नवीन साडी घेऊन देईन. आणि माझ्यामुळे तुम्ही सुखी आहात. अगं तुला इतक्या साड्या आहेत, काय करायचं त्या? आता मुलगा काही दिवसांनी आला की आपल्याला खरेदीला जायचं, तेव्हा करू आपण खरेदी, तेव्हा करू. ती म्हणाली हेच तुमचं मला आवडत नाही. भावनेच्या भरात तुम्ही बोलता आणि नंतर मला जमणार नाही म्हणता. गेल्या रविवारी कुठल्या तोंडाने म्हणाला होता? ते म्हणाले बघ, म्हणलं म्हणजे काय, तेवढा काय शब्द धरून ठेवायचा असतो का? असं आहे, पती पत्नींचं भांडण व्हायला फारसा वेळ लागत नाही, मिटायला फारसा वेळ लागत नाही. पण हे बोलायचं मला आता अधिकार आहे. दोघांचं इतकं कडकडून कडकडून भांडण झालं, शब्दानी शब्द वाढत गेला. एक अर्धा तासानंतर दोघांचे चेहरे असे फुग्यासारखे, भोपळ्यासारखे फुगलेले. म्हणलं आता मला आज संध्याकाळी जेवायचं नाही. ती म्हणेल मी स्वयंपाकच करणार नाही. गेली ती निघून. स्वयंपाक घरामध्ये गवारी निवडत बसलीये. हा रागा रागानं पुस्तक काढून बसला. पुस्तकात लक्ष कुठं आहे? कारण मगाशी समर्थांना म्हणला होता जनी सर्व सुखी असा कोण आहे? मी आहे. आणि त्यांचं म्हणणं, संतांचं म्हणणं हे भगवंताचं म्हणणं असतं. ते खोडून काढायचं नसतं, ते समजावून घ्यायचं असतं. माझे गुरुजी नेहमी सांगतात, मला हे पटत नाही असं कधी म्हणू नये, मला हे कळत नाही असं म्हणावं. पटायला मी त्या लेव्हलचा आहे का, त्यांच्या योग्यतेचा आहे का मी? त्यांच्यासमोर रामराय प्रगट होत असत, हनुमंत प्रगट होत असत, महाराष्ट्राचा तामिळनाडूचा राजा पायावर त्यांच्या डोकं ठेवत असे. माझा रस्त्यावरचा रिक्षेवाला माझा ऐकत नाही. काहीतरी स्टेटस योग्य पाहिजे की नाही. 7 वाजेपर्यंत दोघांचे चेहरे फुगलेले. काही नको मला, काही नको मला, काही नको मला. आणि इतक्यात 7 वाजता परदेशातनं फोन आला. उचलायचा कोणी? पण याला वाटलं तिचा आहे, तिला वाटलं याचा आहे. अहो फोन घ्या असं म्हणायची वेळ येईल म्हणून ती उचले ना आणि तोही येईना. पण शेवटी काय करणार, 2-4 वेळा रिंग झाल्या. शक्यतो माझ्या अनुभवाप्रमाणे ऍडजस्ट स्त्रियांनाच करावा लागतं. बिचारी ती बाई उठली, फोन उचलला. हॅलो, अगं आई किती वेळ फोन उचलायला? मी असा असा परदेशातनं तुमचा गणेश बोलतोय, मुलगा. मुलाचा फोन होता. आई खूप आनंदाची बातमी द्यायची आहे. छान मुलगा झाला मला. आता पहिला फोन मी तुला केला. नमातु परदैवतम, तू माझी देवता आहेस ना आई. तू आजी झालीस, तू आजी झालीस.
एका क्षणात सगळं घरातलं वातावरण बदललं. यांनी हाक मारली, अहो ऐकलत का? काही ऐकायचं नाही मला तुझं. अहो राग जाईल तुमचा, एका मिनिटात राग जाईल. काय असं झालंय? तुम्ही आजोबा झालात, आपल्या गणेशला मुलगा झाला आणि त्यांनी पहिला फोन आपल्याला केलाय, आपल्याला देवासारखा मानतो. इकडे या, धावत धावत नवरा आला आणि हा बोल गणेश, बाबा तुम्ही आजोबा झालात, ही वेळ आहे, आपल्या गुरुजींना विचारा नाव काय ठेवायचं. वा, आनंद एकदम, दोघांचे चेहरे फुलले. फोन खाली ठेवला आणि नवरा सांगतो, अगं निघायचं ना? ती म्हणली कुठं, तुला साडी घ्यायची आहे ना? कशा करता हा दृष्टांतानी सिद्धांत पक्का होतो. असं आमचं जीवन सगळं गेलंय की नाही बा. कभी सुख है, कभी दुःख है, इसी का नाम दुनिया है. प्रपंच केवळ सुखाचा नाही, नाहीतर तो कोणी सोडला नसता. आणि तो केवळ दुःखाचाही नाही, नाहीतर तो कोणी केला नसता. फार महत्वाचा मुद्दा. आणि म्हणून याचं उत्तर 3ऱ्या चरणात आलं. मना ताचिरे पूर्व संचित केले. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की समोर येणारे जे प्रसंग आहेत ते प्रसंग आपल्या जीवनामध्ये का येतात याचं उत्तर आहे पूर्वजन्मी, कुठल्या तरी जन्मी. कारण त्या समोरच्या प्रसंगाचं नेमकी मॅच्युरिटी डेट आत्ताच का आली, परिपक्व दिनांक आत्ताच का आला, हे फक्त परमात्म्याला किंवा सत्पुरुषांना कळू शकेल. बाकी कुणालाही कळणार नाही. पण एवढं कळू शकतं आपल्याला की आपल्याला तपशील कळला नाही तरी सिद्धांत कळू शकतो की मना ताचिरे पूर्वसंचित केले. माझा हा देह असा असायचा, ही व्यवस्था मी गेल्या जन्मी करून ठेवलेली आहे. माझे नातेवाईक असे असायचे, ही गेल्या जन्मी करून ठेवलेली व्यवस्था आहे. माझी भोवतीची आर्थिक परिस्थिती, सगळी परिस्थिती अशी असायची, मी आत्ताचे प्रयत्न निमित्त लक्षात घ्याल, प्रारब्ध कारणीभूत आहे. याचा विचार आपल्याला थोडासा करायचा आहे. थोड्याशा नोट्स पण काढल्यात मी काल, की जीवनामध्ये घडणाऱ्या प्रसंगांना आपण टॅकल करतो, ज्या वेळेला हँडल करतो, ज्या वेळेला आपण त्यातनं पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला ही फार महत्वाची कन्सेप्ट आहे की हे माझं पूर्वीचं कर्म आहे. म्हणजे मनुष्य दोन गोष्टी, दुसऱ्या कोणाला दोष देत नाही. तुमच्यामुळे झालं होय असं, असं कधी अज्ञानी माणसाच्या मुखातनं येणारं वाक्य ज्ञानी माणसाच्या मुखात येणार नाही. यांच्यामुळे झालं, त्यांच्यामुळे झालं, त्यांना बघवत नाही हो, त्याची दृष्ट लागली अमुक. मना ताचिरे पूर्व संचित केले. सुख सुद्धा जीवनामध्ये आलं तर संत मंडळी ज्याच्यामुळे सुख आलं त्याला थँक्स म्हणतात व्यवहार दृष्टीने, पण त्यांना आतमध्ये माहिती असतं गेल्या जन्मी जे केलेलं कर्म आहे ते या जन्मी प्रारब्ध रूपानं समोर आलं. ते त्याचं भांडवल करतात, ते त्याचा उपयोग करतात आणि त्यातनं पलीकडे जातात. अहो नाही तर नलराजा इतका सज्जन आहे, रामराय इतके सज्जन आहेत, युधिष्ठिर इतका सज्जन आहे, गोपाल कृष्ण इतके चांगले आहेत, तरी सुद्धा त्यांच्या जीवनात केवढी संकट आली आहेत. एक कृष्णांचं जीवन आठवा. जन्म तुरुंगात, जन्मल्याबरोबर आई वडिलांचा वियोग, जिथे गेले तिथे गायी राखायला लागल्या, शेण काढायला लागलं, गोदोहन करायला लागलं. प्रजा वाकड्या, तनसुक मनसुक, बारक्या भेलक्या खेडेगावातले शेंबडे मित्र तिथून मथुरेला आले, त्यांच्या अंगावर हत्ती सोडण्यात आला. कुवलया पीड नावाचा हत्ती कंसाने सोडलाय ठार मारण्याकरता कृष्णाने. त्यानंतर संदीपनींकडे शिकायला गेले, रोज लाकडं तोडून आणायची आणि संदीपनींच्या आश्रमामध्ये ठेवायची, हे काम आहे या कृष्णांना. राजघराण्यातला मुलगा आहे म्हणून काम नाही असं नाही. तिथून परत आले, मथुरेवरती 23 वेळा स्वाऱ्या केल्यात जरासंधानी, 23 वेळा आक्रमण केली. किती कटकट. शेवटी द्वारकेला पळून जावं लागलं, द्वारका वसवावी लागली. बरं द्वारकेत तरी काही सरळ आहे का? महाभारतात अनुशासन पर्वामध्ये एक प्रसंग येतो की देवर्षी नारदांना कृष्णाने प्रश्न विचारलाय, नारदा मी अखंड लोकांकरता प्रपंचाकरता कर्तव्य म्हणून जे काही कष्ट करत असतो, मला माझी माणसं मदत करत नाही. तो माझ्या पत्न्या ज्या आहेत ना त्या माझी मापं काढतात, माझा दादा मला मदत करायची, तुला कृष्ण काय लष्कराच्या भाकरी वाजायचं पडलंय, घरात बस ना निवांत टीव्ही बघत, अशा अर्थानं बोलतो. सांब नावाचा मुलगा कृष्णांचा, असा हे कृष्ण ऐकला नसेल आपण,
की कृष्ण तक्रार करतायत स्वतःच्या जीवनाबद्दल. हे किती लोकांना माहिती आहे? आपण याकरता महाभारत ऐका, अनुशासन पर्व वाचा. अनुशासन पर्वामध्ये महाभारतात हा प्रसंग आहे. कृष्णांनी नारदांकडे 100 तक्रारी केल्यात. गद नावाचा मुलगा आहे कृष्णांचा, त्याचं नाव आहे गद. तो सतत आजारी असतो, झोपलेलाच असतो. गोळी घेतो, जेवतो, झोपतो, गोळी घेतो, जेवतो, झोपतो आयुष्यभर. साम नावाचा, प्रद्युम्न नावाचा, या मुलांना स्वतःच्या सौंदर्याचा इतका अहंकार आहे, वर्णन आहे. साम 3 वेळा दाढी करायचा रोज. 3 वेळा श्मश्रू करत असे. वैतागलोय म्हणाले मी, नारदा मला मार्गदर्शन करा. मला नारदांनी दिलेलं उत्तर आता देत बसायचं नाहीये. मला सांगायचंय कृष्णांच्या जीवनात आलेली एक एक दुःख आहेत. यातलं एक दुःख सुद्धा आपल्याला आयुष्यभर रडायला पुरेसं आहे. एक दुःख. रामरायांना सांगण्यात आलं उद्या तुमचा राज्याभिषेक आहे आणि राज्याभिषेकाच्या मुहूर्तावरती रामरायांना 14 वर्षाच्या वनात काय कारण होतं जायला? काय चुकलेत का ते? फक्त राजाला वाटलं, आईला वाटलं. तक्रार केली असती की नाही आम्ही? पण किती महत्वाची गोष्ट की रामरायांनी, भगवान गोपाल कृष्णांनी, युधिष्ठिरांनी जीवनात येणाऱ्या दुःखाचंच भांडवल केलं आणि त्याच्यावर अशी मात केली की त्या मात केल्याचा परिणाम आज हे महापुरुष म्हणून या जगामध्ये दैदिप्यमान अशा स्वरूपात दीपस्तंभासारखे उभे. शेण काढावं लागलं, कृष्णांनी तक्रार नाही केली, काय माझं नशीब हो, काय माझ्या नशिबात, असं कृष्ण म्हणत बसत नाहीत. देवाचं नावच पडलं या अवतारातलं, गोपाल कृष्ण, गायींचं पालन करणारा, गोसेवा करणारा कृष्ण. ड्रायव्हिंग करावं लागलं हो. अर्जुनाचा सारथी झाला, पण सारथ्य करताना मी हे ड्रायव्हिंग करतोय अशा अर्थानं नाही, मी अर्जुनाचा जीवनरथ चालवतोय. स्वामी विवेकानंदांना नेहमी वाटायचं की तो टांगेवाला जो असतो ना, त्यावेळेला कलकत्त्यात टांगे होते, की मला टांगेवाला व्हावं. लहानपणी विवेकानंदांची इच्छा ही होती की मी टांगेवाला व्हावं, मी टांगेवाला व्हावं असं वाटायचं. तर चक्रवर्ती बाबूंनी, त्यांच्या वडिलांनी एक दिवस त्याला, विवेकानंदांना, घरामध्ये मोठं चित्र होतं त्यांच्या, भगवान गोपाल कृष्ण रथ चालवतायत, अर्जुन मागे बसलाय हात जोडून आणि भगवान गीता सांगतायत. असं तो घोड्यांसकट ते चित्र अनेकांनी पाहिलं असेल, अनेकांकडे ते असेल सुद्धा. तर ते म्हणाले टांगेवाला हो, पण असा टांगेवाला हो. मुद्दा मला सांगायचंय, माझ्या जीवनामध्ये जे आहे त्याचं भांडवल करावं. गरिबी असेल तर, अरे गरिबीत सुद्धा मनुष्य किती सज्जन आहे. श्रीमंती असेल तर श्रीमंतीत सुद्धा हा मनुष्य किती लोकांकरता उपयोगी आहे. सुंदर असेल, सुंदर असून सुद्धा हा मनुष्य किती नम्र आहे. अजिबात त्याला माज नाही, मस्ती नाही. एखादी गोष्ट कळत नाही तर हा किती प्रांजळ आहे, मला कळलं नाही हो हे, मला सांगता का? जे प्रारब्ध आहे त्या प्रारब्धाशी न भांडता त्या प्रारब्धाचाच उपयोग करून आपल्याला महान ठरता येऊ शकतं. आणि ते या चरणांनी की मना ताचिरे पूर्व संचित केले. माझ्या जीवनामध्ये जे मला प्राप्त आहे ते माझं पूर्व कर्म आहे. भारतीय संस्कृतीचे अनेक सिद्धांत आहेत, त्यातला एक सिद्धांत आहे, फार महत्वाचा सिद्धांत आहे, आणि त्याचं नाव आहे कर्म विपाक सिद्धांत. कर्म विपाक याचा अर्थ, मी जे कर्म केलेलं आहे ते कर्म केव्हा ना केव्हा मलाच भोगावं लागणार आहे. या सिद्धांताला कर्मविपाक सिद्धांत म्हणतात. या सिद्धांतांचे 2 उपसिद्धांत आहेत, पूर्वजन्म आणि पुनर्जन्म. या कर्मविपाक, आपण हिंदू आहोत म्हणजे आपण काही गोष्टी मानतो, त्यातली एक गोष्ट आपण कर्मविपाक सिद्धांत मानतो. आणि हा जर मान्य केला नाही तर जगातल्या घडणाऱ्या अनेक गोष्टींच्या कार्यकारण भावाचा आपल्याला अंदाजच येणार नाही. कार्यकारण भाव जो असतो, जे कार्य घडतं त्याला काहीतरी कारण असतं. आणि बघा, आज तरुणांची अनेकांची तक्रार आहे जीवनामध्ये, आम्ही एवढं देवाचं करतो, आई बाबा तुम्ही देवाचं एवढं करता पण तुमच्या जीवनात एवढी दुःख का? आणि तो बघा, देव नाही, धर्म नाही, अमकं नाही, तमकं नाही, हे नाही, ते नाही, तरी त्याचं किती छान चाललंय. अशी अनेकांची तक्रार आहे की नाही? तरुणांची तर पुष्कळ तरुण मला भेटतात, बुवा बघा इतकं वाईट वागून सुद्धा त्याचं चांगलं कसं काय हो? सज्जन नाही तो, याची टोपी त्याला, याची टोपी त्याला, असं करतो, वाईट वागतो तरी तो चांगला का? याचंच उत्तर या सिद्धांतात आहे. मना ताचिरे पूर्व संचित केले.
हे कसं विचारणं आहे माहितीये का? एखादा मनुष्य आज कमवत नाही पैसे आणि उधळतोय, वाटेल तसे खर्च करतोय. एखादा मनुष्य पैसे न मिळवताना खर्च करत असेल तर आपल्याला लगेच कळतं यांनी पूर्वी मिळवलेले आहेत. खर्च करतोय ज्या अर्थी त्याच्याकडे पैसे आहेत, त्या अर्थी तो खर्च करतोय म्हणजे केव्हा तरी त्यांनी मिळवलेले आहेत. तसं तुमच्या माझ्या जीवनामध्ये घडणारी दुःखाची वा सुखाची जी काही घटना आहेत, त्या घटनांच्या मागे अत्यंत महत्वाचा सिद्धांत आहे आणि तो म्हणजे कर्मविपाक सिद्धांत. एकही गोष्ट नाही, ज्ञानोबांची ओवी आहे की झाड ओळखावे फुले, मनुष्य ओळखावा बोले आणि भोगे ओळखावे केले पूर्वकर्म. एखादा मनुष्य सज्जन असतो, चांगला असतो, तरी त्याच्या जीवनामध्ये असा काही प्रसंग येतो की आपल्याला त्याची कीव येते. हो, अरे अरे किती चांगला आहे हो, त्याला कॅन्सर व्हावा. किती चांगला आहे, कधी त्यांनी वाईट नाही केलं, कधी मुंगी सुद्धा मारली नाही, त्याच्या जीवनामध्ये असा ऍक्सिडेंट व्हावा. आमच्याकडे एक भागवतकार होते, नाव सांगत नाही त्यांचं, खूप चांगले होते, चांगले भागवत विद्वान होते. पण मध्यंतरी ते कोरोनाने गेले. वयस्कर होते, 70-80चे होते. कोरोनाने गेले. लोक म्हणले अहो बघा एवढं आयुष्यभर भागवत सांगितलं, अमुक झालं तमुक झालं, पण त्यांना कोरोना व्हावा का? समर्थ सांगतात जो मंद बुद्धी आहे तोच असे प्रश्न विचारू शकतो. मरे एक त्याचा श्लोक येणार आहे, मरे एक त्याचा दुधा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरेना जनी लोभरे क्षोभ त्याते, म्हणून जनी मागुता जन्म घेते. एखादी गोष्ट अकस्मात घडते आणि आमच्या त्याबद्दल तक्रारी असतात. समर्थ सांगतात जो मंद बुद्धी आहे त्यालाच, मंद याचा अर्थ मंद मतींच्या अगदी शाळेत जायची गरज नाहीये, ज्याची बुद्धी शार्प नाही, पटकन कळत नाही, केव्हा तरी केलेलं कर्म आज उगवलं. आता आयुष्यभर ज्यांनी भागवत सांगितलं त्यांना पुढच्या जन्मी फळ मिळणार आहे. आणि म्हणून आपल्याकडे कर्माचे 3 प्रकार आहेत, काळजीपूर्वक ऐकायचंय. मनात आचिरे पूर्व संचित केले, या ठिकाणी महत्वाचा आपल्याला सिद्धांत बघायचा आहे, कर्म विपाक सिद्धांत. 3 प्रकार आहेत कर्माचे. एक संचित कर्म, एक क्रियमाण कर्म आणि एक प्रारब्ध कर्म. संचित कर्म याचा अर्थ असा, मनुष्याचा देह धारण केल्यानंतर जे कर्म करून आपण साठवून ठेवलं, आज नव्हे अनेक जन्मात केलेलं, पण ते भोगायला आणलेलं नाहीये, साठलेल्या कर्माला म्हणतात संचित कर्म. आत्ता जे आपण कर्म करतोय आणि आपल्या संचितात टाकतोय, या चालू असणाऱ्या कर्माला म्हणतात क्रियमाण कर्म. आणि या जन्मापुरतं भोगायला आणलेलं जे कर्म आहे, या जन्मापुरतं घेतलंय. जसं आपल्या घरातले सगळ्याच्या सगळ्या गव्हाच्या पोळ्या आपण करून डब्यात घेतो का? प्रवासाला निघालोय आपण, समजा तुम्ही इंडियात यायला निघालाय, घरात पराठे करून घेतले, सगळ्या घरातल्या पोळ्या गव्हाच्या पोळ्या केल्यात का आपण, पराठे केलेत का? तर नाही. आत्ता या प्रवासापुरतं आपण आणलंय बघा. विमानात जे अलाउड आहे, बाहेरचं अन्न चालत नाही समजा आपल्याला किंवा आवडत नाही, म्हणून आपण रोल करून आणलेत चपातीचे, साखर किंवा काही घालून रोल करून आणले. तर या काय कॅनडा टू इंडिया येण्याकरता त्या विमान प्रवासाकरता आणलेलं आत्तापुरतं त्याला म्हणायचं प्रारब्ध कर्म, जे भोगायला योग्य झालं. प्रारब्ध याचा अर्थ असा, प्रकर्षेण आरब्धम इति प्रारब्धम, ज्या कर्मानी फळ द्यायला आरंभ केला अशा कर्माला प्रारब्ध कर्म असं म्हणतात. 3 प्रकारची कर्म आहेत. संचित कर्म म्हणजे साठवून ठेवलेलं, क्रियमाण म्हणजे आत्ता आपण करून साठवत आहोत ते, आणि प्रारब्ध याचा अर्थ आत्ता भोगायला आणलेलं. म्हणजे माझ्या गुरुजींनी त्याला छान उदाहरण दिलं. डब्यातल्या पोळ्या म्हणजे संचित कर्म, तव्यावरची पोळी, पोळपाटावरची पोळी म्हणजे क्रियमाण कर्म, आणि ताटात वाढून घेतलेली पोळी म्हणजे प्रारब्ध कर्म. या 3 कर्माच्या स्तरावरती आपलं जीवन चालतं. आणि म्हणून समर्थांची छान ओळ आहे, मनाच्या श्लोकात नाही, त्याच वृत्तात वापरलेली स्फुट काव्यातली ओळ आहे. कळेना पुढे काय होणार आहे, कळेना देह कोठ पर्यंत आहे. माहिती नाही हो आपल्याला पुढे काय होणार आहे. म्हणून नेहमी सावध राहायला पाहिजे. कधीही अधर्म करायचं नाही, कधीही अनितीनं वागायचं नाही. माझ्या जीवनात वाईट घडलं तरी सुद्धा मी नाही वाईट वागायचं, नाही तर मला हे पुढे भोगावं लागणार आहे. काही बौद्धिक कसरती करणाऱ्यांचं, बुद्धिवंतांचं म्हणणं आहे
की या प्रारब्धवादामुळे मनुष्य दैववादी बनेल. आमच्या नशिबातच नाही हो, अमुकच नाही हो, अमुकच नाही हो, असा रडवेला बनवेल. अजिबात म्हणायचं कारण नाही. कर्मविपाक सिद्धांत असायचा तसाच असणार आहे. उलट त्याच्यावर मला मात करायची, याकरता माझे गुरुजी दृष्टांत द्यायचे. तुम्ही डोंगरावर निघालाय, डोंगरावरती चढतात, क्लाइम्बिंग चाललंय. गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे आपल्याला दम लागतो की नाही हो? दम लागायचं कारण काय आहे? ग्रॅव्हिटी पॉवरमुळे दम लागतो. कारण तुम्ही ग्रॅव्हिटी पॉवरच्या विरुद्ध चाललाय आपल्या 70, 80, 90 किलोला घेऊन. काय बॉडीचं आपलं वजन असेल त्याला घेऊन आपण वर वर चाललोय, आणि म्हणून गुरुत्वाकर्षण शक्ती आपल्याला त्रास देते त्यावेळेला. होय की नाही? बरोबर आहे की नाही? मग आपण डोंगरावर जायचं सोडलंय का? जाऊ दे, नाहीतरी गुरुत्वाकर्षण शक्ती 24 तासच काम करते, आपण नकोच जायला कुठे, असं म्हणतो का कधी? आळशी माणसं सोडून द्या. तसं गुरुत्वाकर्षण शक्तीचा सिद्धांत असायचा तो असणारच आहे. तरीही आपल्याला जे करायचंय, जे सुख उपभोगायचे त्यामध्ये आपण कधी कमी पडत नाही. तसं प्रारब्धवाद जरी असला तरी मनुष्य प्रयत्नात कुठेही कमी पडत नाही. उलट त्यामुळे मला जास्त प्रयत्न केले पाहिजेत हे प्रारब्धाच्यामुळे कळतं. माझं आरोग्य सहजासहजी नीट राहणार नाहीये, मला अमका प्राणायाम करावा लागेल. समजा मला शुगर आहे, मी एखाद्या डॉक्टरांकडे गेलो, डॉक्टर म्हणले तुम्ही प्राणायाम करा. मग त्या डॉक्टर योगाच्या टीचरकडे गेलो मी, ते म्हणले काही नाही, तुम्ही अमका करा, अग्निसार करा, कपालभाती करा. म्हणजे आपल्याला त्या जीवनातल्या प्रसंगामुळे नेमका कुठला प्रयत्न करायचा, प्रारब्धावरती मात करायचा प्रयत्न नेमका कुठला हो कळतो. म्हणून ज्याप्रमाणे गुरुत्वाकर्षण शक्तीचा प्रभाव आपल्या डोंगर चढण्यावरती होत असला तरी आपण डोंगर सोडत नाही कधी, डोंगरावरती जाणं सोडत नाही किंवा आपले प्रयत्न सोडत नाही. तसं मनाताचिरे पूर्वसंचित केले हे जरी आपल्याला कळलं तरी सुद्धा आपण आपल्या जीवनातले प्रयत्न सोडणार नाही आहोत. अत्यंत चुकीचा मुद्दा मांडला या बुद्धिमान लोकांनी की मनुष्य प्रारब्धवादी झाला म्हणजे दैववादी बनतो. मुळीच नाही. आळशी असेल तो जाऊच द्या, तो आळशीपणा कुठल्या तरी कारणानं करणारच आहे. चित्ताचं समाधान ज्या विचाराने राहतं तो विचार आहे मनाताचिरे पूर्वसंचित केले तयासारिखे भोगणे प्राप्त झाले. माझ्या जीवनात मी गेल्या जन्मी जे वागलोय ते या जन्मी मला समोर आलंय हे एकदा लक्षात आलं की मनुष्य तक्रारीकडनं सोडून देतो आणि त्याच्यामुळे त्याची सृजनशीलता, प्रोडक्टिव्हिटी वाढते, सृजनशीलता वाढते. की अरे अच्छा असं आहे का, मला कोणी जेवायला गेल्यानंतर श्रीखंड वाढलं उदाहरणार्थ, बुवा घ्या हो श्रीखंड, आम्ही आता घरात केलंय. तर नाथांचा अभंग आहे, नाथ महाराज म्हणाले श्रीखंड खाताना एन्जॉय करा ना, अवश्य करा, पण काय करा, कौतुक तूप आहे संचिताचे. पूर्वीचं संचित कर्म केलंय ते आता भोगायला आणलंय. अच्छा मी याला गेल्या जन्मी असं श्रीखंड वाढलं होतं वाटतं, वा किती छान, असा विचार करावा. त्याला बोलू नये पण मनामध्ये असं आणावं ज्या अर्थी माझ्या ताटात आता वाढलं गेलंय सिद्धांताप्रमाणे असं मी त्याला वाढलेलं आहे म्हणून मला मिळालंय. आपल्याकडे दान धर्माचं जे महात्म्य ते या करतात आहे की योग्य लोकांना दान करा, धर्म करा. आत्ताच मला असं कळलं, सावंतकर काकांचा परवा फोन आला की वँकोरच्या भजन परिवाराने जवळपास ₹1,00,000 किंवा त्याच्याही पेक्षा काही जास्त पैसे सज्जन गडाला आता पाठवले. गडावरती हजारो लोक येतात, लाखो लोक येतात दरवर्षी, आणि मग त्यांचा सगळा खर्च आम्ही निशुल्क करतो. म्हणजे आलेल्या लोकांना आम्ही अन्नदान करतो. म्हणजे मीच हे काम 12 वर्ष केले वाढायचं, त्यामुळे कसं वाढलं जातं काय केलं जातं अजून फुल फ्लेज सगळा स्वयंपाक सुरू नाही झालेला. पण जे येतील त्यांना मी खिचडी देतो, ताक देतो, दूध देतो, सगळी व्यवस्था करतो आम्ही. हे आपण जो दान धर्म करता त्यातून करतो आपण, इन द सेन्स भक्त लोक. पण हा मुद्दा लक्षात घ्याल की तुम्ही समर्थना दिलं, तुम्ही भगवंताच्या कार्याला दिलं की हेच तुम्हाला किंवा तुमच्या पुढच्या पिढ्यांना केव्हा ना केव्हा परत मिळणार आहे. मोरोपंतांची कार्य आहे. मोरोपंत म्हणाले भगवंतांनी सुदामदेवाकडून किती घेतलं हो, ऋण तरी मुठभर पोहे, ऋण तरी मुठभर पोहे. सुदामदेवाची कथा आपल्याला माहिती आहे. त्याच्या व्याजात हे मनगरी ती, त्या बदल्यामध्ये कृष्णाने त्याला सोन्याची नगरी दिली, म्हणजे भरभरून दिलं. भगवंताची किंवा संतांची बँक अशी आहे, तुम्ही त्यांच्याकरता एवढं करा ते तुमच्याकरता इतकं करतात. ₹1 त्यांच्या पेटीत टाका, प्रॉपर गेले पाहिजेत मात्र, चुकीच्या ठिकाणी दानधर्म करायचा नाही. जिथं खरंच चांगलं कार्य चाललंय तिथे दानधर्म करायचा. मी हे मनात आचिरे पूर्व संचित केले करता बोलतोय.
जर तुम्ही समर्थाना, ज्ञानोबाना, तुकोबाना, गोंदवल्याला आपल्या गुरुस्थानी काही दानधर्म केलात, परिणामतः आपल्याला सुद्धा पुढच्या जन्मी किंवा आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्या आपल्या पुढच्या पिढ्यांना संत काही कमी पडू देत नाहीत. कारण तुम्ही दिलंय ना. भगवंताचा सिद्धांत आहे, देव याचा अर्थ पहिले देव फिर लेव. म्हणून दानधर्माचा जो आपल्याकडे सिद्धांत आलाय की नेहमी दानधर्म करत जा. गोंदवलेकर महाराज नेहमी सांगायचे, दोन गोष्टी सांगायचे. एक, स्वतः वैयक्तिक पातळीवरती नामस्मरण करा आणि दुसरं भरभरून दान करा. दान केल्यानं गरीब झाला असा एकही मनुष्य या जगात नाही. दान केलं म्हणून गरीब झाला नाही. गरीब व्हायचा असतो तेव्हा होतोच, तो त्याचा प्रारब्धाचा भाग आहे. पण दान केलं म्हणून गरीब झाला असं नाही. मला सांगायचा मुद्दा असा आहे, फक्त पैशाच्या दानाबद्दल नाही. माझ्याजवळ काही बुद्धी आहे, मी एखाद्याला गोष्ट समजावून सांगावी, फुकट क्लास घ्यावा, फ्री मध्ये क्लास घ्यावा, तरच दान ना. माझ्या अंगात शक्ती आहे, मी दुसऱ्याची बॅग उचलायला मदत करावी. माझ्याजवळ देवानी 20-25 वर्ष मी अभ्यास करतोय, थोडं प्रवचन करण्याची शक्ती दिली आहे. मी काहीतरी सेवा म्हणून लोकांकरता एखादं प्रवचन करावं. प्रत्येक वेळेला बिदागीची अपेक्षा ठेवायला पाहिजे असं नाही. एखादं प्रवचन मी असं करावं. आता गोंदवल्याला मी गेलो, 15 दिवस महाराजांच्या समोर प्रवचन केलं. मला तिथल्या ट्रस्टीने विचारलं, बुवा बिदागी काय? हात जोडले मी. म्हणलं, ज्यांच्या उष्ट्यावर आम्ही जेवतो, महाराजांचं नाव सांगतो, तिथनं बिदागी घ्यायची का? परवा ज्ञानोबांकडे मला आळंदीला कीर्तनाला बोलावलं होतं. त्यांनी विचारलं, बुवा बिदागी? म्हटलं, मला या भूमीत पाऊल ठेवायला मिळालं आणि ज्ञानोबांच्या अभंगावर इथे बोलायला मिळालं, हेच माझं भाग्य आहे. आपल्या जवळ जे दिलंय भगवंतानी ते योग्य लोकांना, गरजू वस्तूंना वा गुरुस्थानी कुठेही द्या. पण ते दिल्याचा परिणाम आपल्याला या जन्मी, पुढच्या जन्मी आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना कधी कमी पडत नाही. जे आपल्याला दिलंय ते. माझ्याजवळ पैसे नाही दिले देवानी, पण प्रत्येकाला काही ना काही दिलंय की नाही. काही नाही, आपण विनोद सांगू शकतो की नाही. काही नाही, आपण छान हसू शकतो की नाही. एक 50 लोकांच्या दावत आपण आहोत, सोशल डिस्टन्सिंग पाळून 40 लोकांच्या आहोत, आपण छान हसून तिथला आनंद वाढवू शकतो की नाही. कुठल्या प्रकारे मला पुढे पाहिजे. माझे गुरुजी नेहमी सांगायचे, स्वामी वरदानंद भारतींचा अप्रतिम मुद्दा आहे. ते म्हणाले, आपण कर्मविपाक, एक 5 मिनिटं आहेत ना? आहेत, भरपूर वेळ आहे, भरपूर आहे, भरपूर. एवढा विषय पूर्ण करून थांबूया. आपल्या जवळ जे दिलेलं आहे भगवंतानी ते अक्षरशः लुटवावं. धर्मी आणि उचित पद्धतीनं जर ते लुटवलं तर भगवंत विचार करतो, अरे हा माझं काम करतोय, मी लोकांना देतो, तेच काम हा करतोय, याला मी काही कमी पडू देणार नाही. याचा परिणाम असा होतो की मला माझं पुढचं प्रारब्ध आज नियत करता येतं. आत्ता जे आहे, पूर्वी केलेल्या कर्मांवर आज माझं नियंत्रण नाही, पण इथून पुढच्या भविष्यावर माझं नियंत्रण आहे, हे सांगणारा श्लोक आहे. हा जन्म काही आमचा शेवटचा नाहीये, मला अनेक जन्म घ्यावे लागणार आहेत. साक्षात्कारानंतर सुद्धा देवाची इच्छा म्हणून जन्म घ्यावे लागतात, बाकीच्यांचं काय. अज्ञान दशेमध्ये अनेक देह धारण करावे लागणार आहेत, पुढच्या देहाची व्यवस्था नको का? आणि म्हणून काही काही गोष्टी कराव्यात. पहिली गोष्ट, या जगात कुणाचंही वाईट व्हावं असं कधी मनातही येऊ देऊ नये, प्रत्यक्ष करू नयेच. आलं असेल तर देवाला म्हणावं, देवा माझ्या मनात असं आलं, तुझ्या चरणी अर्पण करतो, नको बरं वाईट होऊ देऊ. म्हणून रोज मी सांगतो, आंघोळ करताना एक श्लोक म्हणत चला रोज, सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत. हा विचार करून शेवटचा तांब्या डोक्यावर घ्यावा. सगळ्यांचं भलं व्हावं. लक्षात घ्याल, भगवंताला इतकं बरं वाटतं, अरे हा आणि मी दोन नाहीये असं मला वाटतं ना, असं याला वाटतं. काही वर्षानंतर आपल्या देहात दैवी कला प्रगट व्हायला लागतात. आपणच देव होतो आणि फक्त देवाला असं वाटतं सर्वेपि सुखिनः सन्तु, आणि संतांना वाटतं. आपण तसे व्हायला लागतो. पहिला मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा, जीवनात कधी उपासना सोडू नका. रोज काही विष्णू सहस्रनाम म्हणा, करुणाष्टक म्हणा, किंवा आपल्या गुरूंनी दिलेला जप आहे तो म्हणा. काहीतरी रोज करावं. सततम कीर्तयन्तो माम, जसं गाणारे लोक रोज गळा फिरवतात, कार्यक्रम असल्यानंतर नाही गात, कार्यक्रम नसला तरी गातात. मी आणि आदरणीय आमचे मारुतीबुवा एकदा कलाश्री मध्ये गेलो होतो, आदरणीय पंडित भीमसेन जोशींना भेटायला. सकाळच्या वेळेला गेलो, आमची 8ला भिक्षा असायची. मकरंद म्हणले आपण लवकर जाऊ, म्हणून 7लाच गेलो आम्ही. मोठे मोठे तानपुरे लावून ते गात बसले होते आदरणीय अण्णा.
बुवा आले म्हणल्यानंतर मारुतीवांबद्दल, गडाबद्दल खूपच आदर होता भीमसेन जोशींना. अनेकदा गडावर यायचे. नंतर शेवटची वर्ष तर दरवर्षी आले. तर बुवा म्हणाले, आता काही कार्यक्रम आहे का? ते म्हणले, अजिबात नाही बुवा. आत्ता कार्यक्रम नाहीये, 15 दिवसांनी कार्यक्रम आहे. पण आम्ही रोज गाणं म्हणतो. म्हणून म्हण आहे, गाता गळा, शिमता मळा आणि लिहिता हातोळा. सुवाच्य अक्षर राहावं एवढ्या करता रोज लिहावं. शेतकरी जो असतो तो रोज एकदा तरी मळ्यात जाऊन येतो, आपल्या शेतात जाऊन. त्याच्या अंगाला माती लागलीच पाहिजे. खरा शेतकरी, खरा शेतकरी कधी आंदोलन करत बसणार नाही. लक्षातच ठेवायचं पक्क. हा, आणि गाता गळा, तसं रोज मी काहीतरी म्हणावं. आपण करत असालच, पण मी इथं कर्तव्य म्हणून सांगतोय. मनात आचिरे पूर्वसंचित केले करता, या अनेक अँगलनी, अनेक व्ह्यूनी आपण पाहतोय. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, जीवनामध्ये नेहमी चांगलं दुसऱ्याला देत चालावं. समर्थ म्हणाले, उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा, शब्द निवडून बोलावा, सावधपणे करीत जावा संसार आपुला. त्याच्याजवळ धन आहे, त्यांनी नेहमी धनदान करत राहावं. यक्ष प्रश्नामध्ये धर्मराजाला प्रश्न विचारलाय यक्षानी, वृद्ध किंवा ज्यांनी 50 ओलांडली त्याचा मित्र कोण? विद इन सेकंड, फटकन झटक से उत्तर दिया उसने. पटकन उत्तर दिलं धर्मराजाने, दान. आत्ता जे श्रीमंत आहेत, लक्षात ठेवायचं, त्यांनी पूर्वी भरभरून दान धर्म केलेला आहे, म्हणूनच ते श्रीमंत आहेत. मना ताचिरे पूर्व संचित केले. आत्ता जे रोगी आहेत, लक्षात ठेवायचं, नको नको ते रोग होतात, त्यांच्याकडनं कुठलं तरी असं पातक घडलं ज्याचा परिणाम त्यांना आता रोगाचा सामना करावा लागतो. आत्ता जे निरोगी आहेत, त्यांनी कुठल्या तरी जन्मी, या जन्मी, पुढच्या पूर्वीच्या जन्मी कुठल्या तरी जन्मी असं पुण्य केलं, त्याचा परिणाम त्यांचा देह निरोगी आहे. समर्थ म्हणाले, देही आरोग्य नांदते. देहामध्ये आरोग्याचे नांदणूक आहे निश्चित. सांगण्याचा भाव असा, आता जे सुंदर आहेत त्यांनी पक्क लक्षात ठेवायचं, त्यांनी या जन्मी किंवा पूर्वीच्या जन्मी वृद्धांची सेवा केली आहे. वृद्धांच्या सेवेने मनुष्याला सौंदर्य प्राप्त होतं. महाभारतामध्ये आलेले सिद्धांत आहेत, कुठल्या कर्माचं कुठलं फल, कुठल्या कर्माचं कुठलं फल, अशी यादी आहे. मला सगळं सांगत बसायला तर वेळ नाही. 3 गोष्टी सांगितल्या मी आपल्याला. जीवनात कुणाचंही वाईट व्हावं याकरता प्रयत्न नको, विचारही नको. दुसरा महत्वाचा मुद्दा, उपासना कधी सोडू नये. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा, आपल्या जवळ जे आहे त्याचं योग्य ठिकाणी भरभरून दान धर्म करावा. त्याचा परिणाम पुढे मला कधी काही कमी पडत नाही. मना ताचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. अतिशय महत्वाचा हा सिद्धांत आहे. नाहीतर मनुष्य आयुष्यभर रडत बसणार आहे. काही लोकांचा व्ह्यू असा असतो, काय हो आमच्या नशिबात असं. सॉक्रेटिसला एकाने विचारलं. सॉक्रेटिस हा प्रापंचिक होता, लग्न झालेलं होतं त्याचं. ग्रीक फिलॉसॉफर ग्रेट, किती सॉक्रेटिस, अरिस्टॉटल, प्लेटो ही यादीच आहे. फार महान होती ही मंडळी. आपल्या भारतीय तत्वज्ञानाला बरचस तत्वज्ञान सॉक्रेटिसच्या जवळ आहे बरं. तो आत्मा मानतो, तो पुनर्जन्म मानतो, तो खूप छान मस्त. मला सॉक्रेटिस खूप आवडतो. तर सॉक्रेटिस बाहेर बसला होता अंगणात, आणि बायको इतकी संतापली, तुकोबांसारखं थोडंसं जीवन आहे त्याच्यात, असं ध्यान लागलं की लावूनच बसायचं. आतनं ती कळशी घेऊन आली आणि अंगणामध्ये बसलेल्या सॉक्रेटिसच्या डोक्यावर भाड 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 ती कळशी ओतली, कपड्यासकट त्याला ओला केला, रागावली निघून गेली. थोडं तुकोबांची पत्नी सारखी आहे ती, चिडचिड करणारी. एकदम डोक्यावर ते ओतलं निघून गेली. शिष्य समोर बसले होते, ते म्हणले, गुरुजी हे काय? ते म्हणाले, असं आहे, मी आज आंघोळ केली नव्हती म्हणून परमात्म्यानं माझ्या आंघोळीची व्यवस्था केली. जीवनात अशी मला पत्नी मिळाली आहे. तुकोबांची पत्नी काय, तुकोबांचा स्वतःचा अभंग आहे, माझी पत्नी कशी आहे. ते म्हणतात, तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, जातो खुळा तुक्या पंढरीसी, फुटकीच विणा तिला 2 तारा, घाली येर जारा पंढरीसी, तुका म्हणे कांते ऐसे न करावे, शरणची जावे विठोबासी. हा तुकोबांचा अभंग ऐकला की कित्येक पुरुषांना बरं वाटतं. म्हणले, तुकोबा नाही सुटले, आपलं काय, सोडून द्या, असं काही हे नव्हे. सांगण्याचा भाग असा, सॉक्रेटिस नेहमी सांगत असे. त्याला कोणीतरी विचारलं, मग प्रपंच करूच नये का हो, लग्न करूच नये का? लग्न करणारा आणि लग्न न करणारा यातले कोण रडतात? तर सॉक्रेटिसचं वाक्य आहे, सॉक्रेटिस नेहमी म्हणतो की लग्न करणाराही रडतो आणि लग्न न करणाराही रडतो. किती विचारपूर्वक बोलला असेल तो. लग्न करणाराही रडतो आणि लग्न न करणाराही रडतो. याचं कारण
त्याच्याजवळ फिलॉसॉफी नसते म्हणाला, तत्वज्ञान नसतं. रडणाऱ्या माणसाला आधार देणारं तत्वज्ञान आहे. खूप महत्वाचा मुद्दा की मनाताची रे पूर्व संचित केले, आणि त्याचा परिणाम असा होतो, समर्थ सांगतात की तुम्ही दुःखात सुद्धा सुखी असता आणि सुखात सुद्धा सुखी असता. रडणं बंद होतं. अच्छा, गेल्या जन्मी असा वागलोय होय मी, म्हणून माझ्या बरं झालं, तेवढं पाप जाईल माझं. माझा अपमान केला हो त्यांनी, माझ्याशी वाईट वागला होतो मनुष्य, बरं झालं का मी गेल्या जन्मी वागलो होतो ना, ती फिट फिट झाली. जीवनात मी गेल्या प्रवचनात बोललेलो, परत बोलतो, देहे दुःख ते सुख मानित जावे. त्याच्याकरता मी बोललो होतो की जीवनात सुख झालं की आपलं पुण्य मायनस होतं, आणि जीवनात दुःख झालं प्राप्त की आपलं पाप मायनस होतं. काय मायनस व्हावं, काय वजा व्हावं? कर्ज फिटावं की नाही? पैसे नको खर्च व्हायला, कर्ज फिटावं. आणि ते कर्ज फिटणं हे आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या भोगांनीच फिटतं, आणि ज्याचं त्यालाच भोगावं लागतं. अगतिक असतो मनुष्य हो. द्रौपदीला आणि पांडवांना दुर्योधनाने त्या भर सभेमध्ये नग्न केलंय. फक्त द्रौपदीला नग्न केल्याचं आपण ऐकतो, पण 5 पांडवांना कपडे काढून ठेवायला लावले, हे आम्हाला माहिती आहे का? सगळे कपडे काढून ठेवा म्हणाला दुर्योधनाने, आणि काही नाईलाज झाला. बरं, भीमामध्ये एवढी ताकद आहे की भीम सगळ्या सभेला एकटा मारू शकतो. 10,000 हत्तींचं बळ होतं त्याच्यात. अर्जुन जगामध्ये सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता, पण जीवनामध्ये काही वेळा अशी आगतिकता येते श्रोते हो, की काही करू शकत नाही मनुष्य. अशा पद्धतीनं तो चापटीत सापडतो की पुढेही जाऊ शकत नाही, मागेही जाऊ शकत नाही. अशा स्थितीमध्ये अत्यंत शांतपणानं दुःख सहन करत पलीकडे जावं, आणि माझ्या जीवनाचा जो गोल आहे, माझ्या जीवनाचं जे ध्येय आहे, ते मी गाठावंच. आणि याकरता ही अत्यंत महत्वाची संकल्पना आहे की जनी सर्व सुखी असा कोण आहे. माझे गुरुजी नेहमी सांगायचे, प्रपंच कसा आहे सांगू का म्हणाले, हे चिखलातनं जाणलं आहे, चिखलातनं. का बरं असं जाणलंय म्हणाले? चिखलातनं जाणलं म्हणजे चिखलात पाय भरले ना की भराभरा चालता येत नाही. भराभरा चालता येत नाही, भराभरा चालून संपवता येत नाही, आणि दमलं म्हणून खाली बसता येत नाही. असा जसा चिखल असतो तसा संसार आहे म्हणा. दमलं म्हणून खाली. आता आपल्याला आपली सगळ्यांची कर्तव्य करावीच लागणार आहे. मांडलाय प्रपंच तर करा कर्तव्य. हिमालयात नाही निघून जाता येणार आम्हाला. आता मला सगळी मुलांची शिक्षण अमकं तमकं, तोपर्यंत मला घरात थांबलं पाहिजे. मला किती वैराग्याचा झटका येऊ नाही, मी असं करू शकणार नाही. मला माझी कर्तव्य उत्तम करावी लागतील. सावकाश चिखलातनं चालतोय कल्पना करावी. सावकाश सावकाश चालत जावं लागेल. भराभरा नाही चालता येत, कारण एक पाय काढला आणि दुसरा तो हे करायला असं ठेवलं तर पहिला पाय चिखलात धसतो, खाली खोल घुसायला लागतो. म्हणून पर दोन्ही पाय नाही, पर दमलं म्हणून चिखलात खाली बसता येणार नाही, पण इथपर्यंत चिखलात भरून जाऊ आपण. पण छान प्रपंच करावा नेटका. माझा मित्र नेहमी सांगतो की फुटबॉलला नेहमी वाटतं मला सगळे लोक लाथा का मारतात, लाथा का मारतात, मला सगळे लोक लाथा मारतात, किती लाथा मारतात असं फुटबॉलला वाटतं. पण त्याला माहिती नसतं तो गोलकडे चाललेला असतो. तो गोल होण्याकरता चाललेला असतो. जीवनात लक्षात ठेवूया, ज्याच्या जीवनात भरपूर दुःख आहेत तो फार लकी आहे, फार भाग्यवान आहे. त्याला कुठेतरी अंतर्मुखता येते, परमात्म्याचं स्मरण करावं असं वाटतं. आणि असा दृष्टिकोन जर डोळ्यासमोर ठेवला तर मना ताचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. माझ्या जीवनात मला जे पाहिजे ते मिळवण्याचा मी जरूर प्रयत्न करावा, हर तऱ्हेनं प्रयत्न करावा, प्रयत्नाची शिकस्त करावी. पण प्रयत्न करून सुद्धा जेव्हा जी गोष्ट मिळत नाही तेव्हा विचार करावा, ही गोष्ट माझ्या नशिबात नाहीये, मी या गोष्टीकडे इग्नोर करायला पाहिजे. आणि माझ्या जीवनाचं मुख्य ध्येय मी अंतरात्मा दर्शन हे ठेवलं पाहिजे. या शरीराला चालवणारं परमात्मा दर्शन जे आहे ते माझ्या जीवनामध्ये मी ठेवलं पाहिजे. असा एकूण भाग आहे. एकच सांगतो, तसं गुरुत्वाकर्षणाचा शोध आहे, तसा E=mc² हा शोध आहे, तसा अग्नीचा शोध आहे, तसा विजेचा शोध आहे, तसा मोबाईलचा शोध आहे. त्यामुळं आपलं जीवन बऱ्याचशा अवस्थेत सुखी झालंय. तसा आपल्या पूर्वजांनी, भारतीय संतांनी, ऋषींनी लावलेला शोध कर्म विपाक सिद्धांत, तो या चरणामध्ये अगदी सोप्या भाषेत समर्थाने सांगितला. ही कन्सेप्ट जर माझी क्लिअर असेल तर जीवनात मी माझी देहरूपी नौका अवास्तव आसक्त ठेवणार नाही आणि परमार्थाच्या प्रगतीमध्ये जाईन.
प्रपंचात सुद्धा जमेल तेवढे प्रयत्न जरूर करावेत, पण मुख्य गोल परमात्मा दर्शन हा ठेवावा. असा एकूण समर्थांच्या या श्लोकाचा सूर आहे असं मला वाटतंय, असं म्हणतो आणि इथेच थांबतो. आपल्या सर्वांच्या मुळे आज सकाळी सकाळी मला या अध्यात्म चिंतनाची सोय उपलब्ध झाली, त्याकरता प्रशांत दादा, विनय दादा, जयाताई आता गुरुजींचं प्रवचन ऐकायला गेल्यात, पण त्यांनाही धन्यवाद देतो. सगळ्यांनाच मनापासून नमस्कार करतो आणि इथेच थांबतो. रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थली सुखघना, होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझ विणे नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीसी, तू तातमी बालक. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ सेवा मंडळाकडून एक महत्वाचे धन्यवाद देतो. गेल्या आठवड्यात आपण सगळ्यांनी मिळून जी देणगी पाठवलीत गडाला, आणि त्यातून काय जो काही थोडासा खर्च भागेल त्याबद्दल गडातर्फे, मला गडावरून सांगण्यात आलेलं नाही, पण मी समर्थ सेवा मंडळाचा सदस्य आहे या न्यायाने आपल्याला कृतज्ञता व्यक्त करतो आणि मनापासून नमस्कार करतो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय. पुन्हा एकदा सर्वांतर्फे आपलं आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो की तुम्ही वेळात वेळ काढून अध्यात्म चिंतनाचा आणि इतका गोडवा आम्हाला सांगून आनंद आम्हाला महिनाभर पुरेल एवढं तुम्ही एका तासात बोलता, त्याच्याबद्दल सर्वांतर्फे धन्यवाद. आणि पुन्हा पुढल्या महिन्यात आम्ही वाट पाहू आपल्या प्रवचनाची, आणि लवकरात लवकर करोनाचे संकट संपल्यानंतर कॅनडात तुम्हाला यायचंय, आम्ही सगळे बोलावणार आहोत, तर त्याची पण व्यवस्था जेव्हा राम कृपेने होईल तेव्हा होईल, पुढल्या वर्षी कधी होईल तेव्हा. ओके. अच्छा अच्छा. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार बुवा. हा नमस्कार. जय काका, धन्यवाद तुम्हाला पण. चालेल. आता पुढचं कधी असतं? आपलं ठरलेलं आहे सेकंड सॅटरडे ऑफ एव्हरी मंथ. असं का? हा हा. आणि हीच झूमची लिंक नाही? नाही नाही, हीच नाही, दरवेळेला लिंक बदलते, ती मी सगळ्यांना पाठवतो मी. हा हा. विनय काका धन्यवाद, आम्हाला याचा लाभ दिलात. अरे नाही, आमचे नाही, आपण सगळे पुण्यवान आहोत म्हणून आपण हा लाभ घेतोय. तेव्हा प्रत्येकाचं पुण्य पूर्वसंचित आहे, त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे. तुमच्यामुळे आम्हाला योग आला असं म्हणतो. नाही 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 नाही, तुमचं पूर्वसंचित आहे. ओके. नमस्कार, मी नितीन बर्वे बोलतोय. आम्हाला खूप चांगली संधी मिळाली. चास्कर काका, आम्ही गेले काही महिने ऐकतोय. आम्ही सॅन फ्रान्सिस्कोला असतो, पण आम्हाला पण लिंक मिळते आणि त्याच्यामुळे खूपच आनंद होतो मकरंद बुवांचं प्रवचन ऐकून. ओके ओके. धन्यवाद. आपण आपल्या मित्रमंडळीला कोणालाही पाठवू शकता. ज्यांना आवड आहे या विषयांची त्यांना तुम्ही जरूर पाठवू शकता. चालेल चालेल, नक्की. ओके ओके. अच्छा. जय श्रीराम. ओके. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ. धन्यवाद प्रशांत. ओके. गुड नाईट सगळ्यांना. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. बाय बाय. बाय बाय.